गाईज मी आली आहे जॉबवरून घरी, पण मला झोपायला लागत आहे. आणि जे हे ती क्रीम बघताय तर असं अवॉइड करा, कारण की मला पिंपल्स झाले. त्याची क्रीम मी लावलेली आहे. आणि आता मला काम नाही काय. मम्मीला फोन केला होता, मम्मी बोलली फक्त चपाती आणि भात बनवायचा, बाकी मी सगळं येऊन बघते. पण चटणीला लसूण लागतो, तो असाच होता. मम्मी रोज बोलते सोडून ठेवा सोडून ठेवा सोडून ठेवा. सो एवढे लसूण आहे ते मी आता सोडत बसते. पप्पा पण अजून आले नाहीत, नाही तर ते 3:30-4पर्यंत येतात. 5:30 झाले ते येतील. तोवर मग ते भांड्या घासायचे आहेत, ते मी घासेन. मग तोवर लसूण सोडत बसते. अजून काय झोपता येत नाही कामावरून आल्यापासून, तरी पण किती प्रयत्न करते. बाय. लसूण सोडून आला कंटाळा. बस एवढंच लसूण सोडून झालेले आहेत आणि त्याचा कचरा ढीगभर. आज एवढे लसूण सोडायची बाकी आहे. एवढं झालं कंटाळा अख्खा काळोख झाला बाहेर. आता आले आहेत पप्पा आले तर बघू, गेलो तर जाऊ बाहेर मार्केटला. त्यांच्यासोबत जर मी गेले तर कारण की आज मला खूप कंटाळा आला. मार्केटला जाऊ. त्याचं पकडायचं पण मला एअर वॉश करायचं उद्या. आज मी स्वतःहून चायनीज वगैरे बनवले. जस्ट आले पप्पा. त्याचं सामान होतं थोडंसं राहिलेलं, कोबी वगैरे, शेव वगैरे. आणि त्याच्यामध्ये मी आज नूडल्स पण टाकले. आणि मला चटणी जाम आवडतं आणि मला थोडं तिखटच जास्त आवडतं. तुम्हाला दाखवते. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. इथं मस्त ऊन लागतं आहे. आणि आता आमच्या घरामध्ये काय चालू आहे ते तुम्हाला दाखवते. काय बनवलीस आहे? बोल. पाव भाजी आणि हे पराठे. आम्हाला पाव पचत नाही. रेसिपी आणि इथे खायची सुरुवात पण झाली. गीट बस खाली. पाव शेकून घ्यायची ना मम्मीकडनं. आणि इथे पप्पा स्टॉलची तयारी करतायत. कोबी किसतात. बाकी सगळं झालेलं आहे. चटणी वटणी. आणि माझ्या पप्पाने चुकून ना पाव आणायच्या बदली कडक पाव आणले. ते पण 2-3 पण नाही, एवढे सारे. मी कामाला जायला तयार झाली आहे. बोलते आणि रेसिपीचे बोल दे. चालते ना? हा चालूच आहे. तू बोल काय काय टाकलेलं आहेस. सकाळी उठली तर पोरी म्हणतात की पावभाजी बनव. पावभाजीला वाटाणे होते, बटाटे होते, पण गाजर फ्लावर नव्हते. म्हणून मी आणि माझे मिस्टर आम्ही सकाळी 7:30 वाजता मार्केटला गेलो. फ्लावर वाटाणे वगैरे सर्व घेऊन आले. मग ते बॉईल केले. मग पावभाजी सर्व तयारी करून आता पावभाजी आणि पराठे बनवले. माझ्या मुलीला कामाला जायचं होतं, खाऊन जायचं होतं. मला डब्यात दे, मी कामातच काय. मी माझ्या आई फुल गालात हसत आहे. माहिल तर बा आईची फुल. हाय केस पण सुकले आहेत. आता तुम्ही बघितलंच असेल, तो ऑक्सिजन केला होता. आणि इथे असे 2 प्रकार असतात, ऑक्सिजन आणि हायड्रा फेशियल. आणि जो आता केला तो ऑक्सिजन आणि इथे जनरल, हायड्रा, फिजिओथेरपी असे 3 प्रकार आहेत या क्लिनिकमध्ये. पण मी इथे नॉर्मलला गोळ्या देते जनरलमध्ये, आणि इथे हायड्रा फेशियल स्टार्टिंग टू एंडिंगपर्यंत मी करते. आणि जर कोणता पेशंट आहे ऑइली स्किनचा, ड्राय स्किनचा, तेवढं फक्त मॅडम मला सांगते आणि त्याच्यानंतर स्टार्टिंग टू एंडिंग मी करते. आणि तुम्हाला जर ह्या हायड्राची, ऑक्सिजनची डेली व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला सांगा, मी नक्की पोस्ट करेन तुमच्यासाठी. सगळं काय सांगेल त्याच्यामध्ये स्टार्टिंग टू एंडिंगपर्यंत. आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा मला. बाय. हाय गाईज, मी आता जॉबवरून सुटलेली आहे. आता मी जाते ताईकडे, ताईच्या पोरीला भेटायला. तो खूप मस्ती करतो. खूप दिवस झाले नंतर. मी पहिला तर खूप रोज जायची, पण आता तरी कमी झालं ना. माझी बहीण दिसली तुम्ही पप्पा. ह्याच्यामध्ये मशीन आहे. थैलीच नाही भेटत होती, एवढी मोठी थैली घेऊन आलो. आता आम्ही भेटतो तिकडे तिच्या घरी जाऊनच. आले वा वा वा. बाबांना दे, बाबांना पा दे, बाबांना पा दे, बाबांना दे, बाबांना. आले वा 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 वा. लवकर टाटा टाटा. हम अभी जा रहे गार्डन. कधी पण काय पण ठरतं आमचं ना.
नाही शिबू काय गार्डनला जायचं ना आपण कोणत्या गार्डनला जाय बाई स्पोर्ट्स अकॅडमी ए बिट्टू काय गं दोघं पण पप्पांच्या तिकीट सेम वाटतं ना दोघांचे ये हस आयशीला बघाल पहिला शिबू माऊ ए शिबू माऊ कुठे आहे का ए माऊ बोल माऊ ए माऊ बोल ए माऊ बोल ना माऊ बोल माऊ ते व्हिडिओ कॉलच बोलते फक्त ए बिट्टू बाबा कुठे बाबा बोल बाबा बाबा बाबाला बघ ना गं बाबाला आता घाबरवलं ते घंटावून बघणार नाही आम्ही आलोय गार्डन मध्ये पण आम्ही काय खायला खायला आमच्या गुड्डीला भूक लागली आम्ही आलोय फुल स्नॅक्स मॅक्स अरे काय आहे इथं घे मग काय घ्यायचं ते घे तुम्ही लोक बोला काय घ्यायचं हे कुठे काय पाहिजे जरा वेगवेगळं दिसतंय चिवड आम्हाला दुसरं काय खायला भेटलंच नाही हे घेतलं काय आहे हे जवार पाव जवार पाव खाली पाव हे ते बघ काय खाणार चल कितना 4 मांगता है 4 बोला इधर बैठने का खाने का पार्सल देने का काय झालं मला सकाळी मम्मी बोलते घरच्या कामातच राहू घरी येऊच नको त्याच्यामुळे नाही बिट्टूच्या अंगावर कमीच पडलंय ते घरी यायचं म्हणत नाही करत अरे वा वा ये बिट्टू आला इथे ओ राईट एक हात We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. कॉम्पिटिशन चालू आहे कुणाकडे जाणार आहे बिट्टू Sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch the sky, feeling bolder. Going out, going all the way. Going high, 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 high. Going out, going all the way. Going high, going all the way. Going all the way. आम्ही आलोय मार्केट आणि गर्दी तर संध्याकाळची एवढी बघणार तर विचारू नका काय घेऊन काय नाही आतापर्यंत 15 मिनिटं अर्धा तास झाला आम्ही फिरतोय फक्त बस बाकी काय नाही आणि आमचं काही घेतलंच नाही आहे आता झाले रात्र आता आम्ही जेवणाची तयारी करतोय सकाळची पावभाजी होती आता फक्त पाव आम्हाला कुठे भेटले ना म्हणून आम्ही ब्रेड आणले दाखव की ब्रेड तर दाखव आपले केवढे मोठे बस आता हे एवढंच आहे आणि तुम्हाला पूर्ण ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय